नमस्कार मित्रांनो, मी राजेश चौधरी, खानदेश दर्पणमध्ये आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज आपण आपल्या भारत देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. तर त्यानिमित्तानं आपल्या स्टुडिओमध्ये एक छोटा आणि गोड मित्र आपल्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आलेला आहे. त्याची स्वातंत्र्य दिनाबद्दलची काय मते आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार बाळा. नमस्कार. तुझं नाव काय? पूर्वेश राजेश चौधरी. ओके, ठीक आहे. तू कोणत्या वर्गात शिकतो बेटा? तिसरीमध्ये शिकतो. बरं, ठीक आहे. खूप छान. बाळा, तुला माहिती आहे का आज कोणता दिवस आहे? स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य दिन म्हणजे कोणता दिवस? 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट. बरोबर. ओके, ठीक आहे. छान. बरं, हा 15 ऑगस्ट हा दिवस का साजरा केला जातो बेटा, तुला माहिती आहे? स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो माहिती आहे तुला? ठीक आहे. तर तुला थोडक्यात एक माहिती देतो बेटा. हा जो स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतोय, आपला जो भारत देश आहे ना, त्या देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीमधून आझाद करण्यात आलं बेटा या दिवशी, आहे की नाही? त्याच्यामुळे हा स्वातंत्र्य दिन आपण साजरा केला जातो. बरोबर? ओके. बरं, आता तू मला एक सांग, आज तुझ्या शाळेमध्ये हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला, बरोबर? सकाळी झाला असेल ना? तिथे काय काय झालं? झेंडा फडकवला, राष्ट्रगीत झालं, जनगणमन झालं, महाराष्ट्र गीत झालं. बरोबर. ओके, ठीक आहे. व्हेरी गुड. छान. बरं, तुला माहिती आहे का आपला जो राष्ट्रध्वज आहे की नाही, त्याच्यामध्ये कोणते रंग असतात बेटा? ऑरेंज, व्हाईट अँड ब्ल्यू, ग्रीन. ओके. मग ब्लू कलर कोणता असतो? काय असतं ब्लू कलरचं? अशोक चक्र असतो. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे, ठीक आहे. बरं, जो वरचा रंग असतो बेटा, त्याला कोणता रंग सांगितला तू? केशरी. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे. छान उत्तर दिलं बेटा तुला. बरं, तुला एक अजून विचारायचं आहे की या स्वतंत्रता दिनानिमित्त तू काही गोष्टी बनवल्या आहे का? म्हणजे काही गोष्टी तुला छंद आहे का काही बनवायचा? काय बनवतो तू? दाखव. बसा, दाखवा. प्रिंटर बनवलाय. म्हणजे तू तुझ्या जे छंद आहे हे छंद या पद्धतीने जोपासतो का? कसे केले हे? काय आहे ते नेमकं दाखव बरं. प्रिंटर. याच्यावर झूम करा, ते बघू दे बरं काय प्रिंटर आहे हे. प्रिंटर बनवलाय का बेटा हे? अरे वा. याच्यात हे चित्र तूच काढले आहे? अरे वा, छान. व्हेरी गुड. छान केलेलं आहे बेटा. छान छान छान. म्हणजे शाळेव्यतिरिक्त तू हे छंद पण जोपासतो, आहे का नाही? अजून काय केलं दाखव. तर मित्रांनो, आपल्यासोबत जो छोटा बाळ आहे त्याच्यासोबत आपण चर्चा करत आहोत. अजून हे काय बनवलंय? पॉकेट बनवलं आहे. हे पण कागदापासून बनवलं का बेटा? अरे वा, व्हेरी गुड. छान. मनी पर्स म्हणतं का याला? ओके, छान छान छान. ओके, व्हेरी गुड. छान केलेलं आहे. अजून कोणत्या गोष्टी बनवल्या तू? तर मित्रांनो, हा जो छोटा बाळ आहे हा एका खाजगी शाळेमध्ये शिकत आहे आणि त्याचा जो छंद आहे तो फावल्या वेळेमध्ये जोपासत असतो. बघू बरं, हे दाखव बरं आमच्या प्रेक्षकांना काय केलेलं आहे ते. झेंडा बनवलाय बेटा तू. अरे वा, व्हेरी गुड. छान 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 छान. व्हेरी गुड. छान. तर अशा पद्धतीने तू छंद जोपासतो, बरोबर? हे कसं बघतो बेटा तू? याला कोणी प्रेरणा देतं तुला? प्रेरणा म्हणजे कुठून मिळते तुला हे बनवायला? मग तोंडी बनवतो. कशातून? काय कशातून? म्हणजे कसं, म्हणजे कशातून बघतोय? कसं बनवायचंय? कुठून बघतो तू? नाही, माध्यम काय वापरतो तू? म्हणजे कशातून, कुठून तरी बघून बनवत असेल ना ते? युट्यूबवरून बघून बनवतो. अरे वा, व्हेरी गुड. छान. बरं, हे बनवायला कोण मदत करतं तुला? कोणीच नाही मदत करत. तू एकटा बनवतो. अरे वा, व्हेरी गुड.
बरं ठीक आहे. थँक्यू. तू आमच्याशी बोलल्याबद्दल तुझं खूप खूप धन्यवाद. नमस्कार. तर मित्रांनो, आपण बघतच आहात की आमच्या ह्या स्टुडिओमध्ये एक छोटा मित्र, त्याचं नाव सर्वेश, जो खाजगी शाळेमध्ये शिकतो, तो जोपासतो आहे आणि त्याचा हा छंद या पद्धतीने जोपासतो आहे. जर आपल्या विद्यार्थ्यासाठी किंवा आपल्या पाल्यासाठी आपण सुद्धा या पद्धतीचे इंटरव्ह्यू स्किल जर का करायची असली आपल्याला, किंवा तुम्हाला वाटतं की आपला विद्यार्थीसुद्धा या पद्धतीने आमच्या इंटरव्ह्यू स्किलमध्ये येऊ शकतो, भाग घेऊ शकतो, तर आमच्या खाली दिलेल्या नंबरवरती आम्हाला संपर्क करा. धन्यवाद.